नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मी कांचन राठोड तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर। तर आज आपण आपल्या किचन कट्टामध्ये ब्रेड पासून एक मस्त स्वीट डिश तयार करणार आहोत। आता होळी निमित्त तुम्ही ही स्वीट डिश नक्की ट्राय करा। लहान मुलांना नक्की आवडेल, लहान मुलं खातील ही स्वीट डिश। तर आज आपण ब्रेड पासून बनवणार आहोत ब्रेड कस्टर्ड। अतिशय सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। घरी नक्की तुम्ही ट्राय करून बघा। हे ब्रेड कस्टर्ड बनवायला अतिशय सोपं आहे। कमीत कमी साहित्यामध्ये अतिशय टेस्टी अशी आपली रेसिपी आज तयार होणार आहे। होळी निमित्त ही रेसिपी नक्की ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल। या स्वीट डेझर्टसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया। सर्वात आधी घेतलेले आहेत ब्रेड्स, याचे साइड कट्स करून घेतलेले आहे। त्यानंतर घेतलेला आहे 2 चमचा मिल्क पावडर। त्यानंतर घेतलेला आहे अर्धा वाटी ड्राय फ्रूट्स। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, तुम्हाला कोणते ड्राय फ्रूट्स हवे आहेत आणि किती हवे आहेत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। त्यानंतर 3 चमचे घेतलेला आहे कस्टर्ड पावडर। त्यानंतर घेतलेला आहे साखर। ही साखरसुद्धा तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घालू शकता। त्यानंतर घेतलेला आहे अर्धा चमचा वेलची पूड। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध। हे साहित्य आपल्याला लागणार आहे। आता आपण ब्रेड कस्टर्ड बनवण्याची कृती पाहूया। मी गॅस ऑन करून दूध तापत ठेवलेलं आहे। दूध चांगलं तापू द्यायचं आहे आपल्याला। आता पाहू शकता तुम्ही दुधाला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण घालूया साखर घालून घेऊया, वेलची पूड व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे आपण त्यानंतर ही जी आपण कस्टर्ड पावडर घेतलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून याची पातळ पेस्ट करायची आहे आणि ती आपल्याला दुधामध्ये ॲड करायची आहे। कस्टर्ड पावडर आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता अशी व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता याला आपल्याला थोडंसं अजून दुधाला आटू द्यायचं आहे। त्यात घालायचे आहेत ड्राय फ्रूट्स। अर्धे मी घालते, अर्धे गार्निशिंगसाठी ठेवूया। मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। आटल्यानंतर हे दूध अजून घट्ट होईल। हे अजून थोडा पातळ आहे, आपल्याला थोडंसं अजून घट्ट होऊ द्यायचं आहे। मंद गॅसवरती आपल्याला हे 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आता पाहू शकता तुम्ही आपले हे कस्टर्ड तयार झालेले आहे। मस्त छान घट्ट झालेले आहे एकदम। आता गॅस बंद करून आपण हे थंड होऊ देऊया। थोडं नॉर्मल थंड झाल्यावरती याला आपण काढून घेऊन फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अर्धा तासासाठी। अर्धा तास आपण याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। या बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे कस्टर्ड आता आपण फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवूया थंड होण्यासाठी। त्यानंतर हे जे ब्रेड घेतलेले आहेत आपण यांना आपल्याला त्रिकोणी कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने याला त्रिकोणी कट करून घ्यायचं आहे आपल्याला। असे कट करून घ्यायचे आहेत। हे सर्व मी कट करून घेते आता पाहू शकता हे सर्व ब्रेड मी असे त्रिकोणी कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण ही जी मिल्क पावडर घेतली होती यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची जाडसर अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। तिने आपल्याला हे मिश्रण मिल्क पावडरचं बनवून घ्यायचं आहे। हे बनवलेलं मिश्रण आता आपल्याला या ब्रेडवरती लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने लावल्यावरती दुसऱ्या ब्रेडचा तुकडा आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे। आता सर्व ब्रेड्सना हे मिश्रण लावून घेऊया।
अशा पद्धतीने आपण सर्व ब्रेड्सना मिल्क पावडरचं मिश्रण लावून असे बनवून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने आता आपण हे फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे कस्टर्ड। छान फ्रीजमध्ये आपल्याला याला अर्धा तास गार करून घ्यायचं आहे। आता हे कस्टर्ड आपलं तयार आहे थंडगार मस्त। आता हे आपल्याला या ब्रेडवरती टाकून घ्यायचं आहे। हे ब्रेड असे मी सेट करून ठेवले आहेत प्लेटमध्ये। तर या ब्रेडवरती आपण असं हे कस्टर्ड छान घालून वरून ड्राय फ्रूट्स गार्निशिंग करूया। तर नक्की ट्राय करा, लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातील हे स्वीट। पद्धतीने तयार झालेलं आहे आपलं छान असं ब्रेडपासून बनवलेलं डेझर्ट। होळीसाठी नक्की ट्राय करून बघा, एकदम कमी सामानामध्ये छान असं स्वीट तयार होते। हे स्वीट नक्की तुम्ही ट्राय करून बघा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।